नव्हता आणि हे काय केलंस ग तू असं म्हटल्यानंतर पाठीमाग पाहिलं आणि देवाने खाली मान घातली. म्हटले का रे रात्रंदिवस तुझी भक्ती केली याच्यासाठी का मी आणि शाप दिला त्यावरून दिला तू दगड होशील महाराज. म्हणून आपण शालिग्रामाची पूजा करतो आणि ती वृंदा गंडकी नदी झाली महाराज. आणि नंतर ते उत्सव झालं सगळं झालं पण ज्या ठिकाणी तिनं स्वतःला आपल्या मालकाचं म्हणजे खऱ्या नवऱ्याचं शिर घेतलं जालंधराचं आणि ती सती गेली तिच्या त्या ठिकाणी राखामध्ये ही तुळशीचं झाड उगवलेलं आहे बरं का. आणि ती वृंदा ती तुळस आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या जन्मातला बरं का त्या अवतारामधला त्या ठिकाणी देवाचा तिच्यावरचा असलेलं ऋण भगवान बाबाचा अवतार घेऊन या ठिकाणी फेडलं. बाबावर आळ आला ते काही विषय असेल त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या त्या ठिकाणी इंद्रियाचा त्याग करावा लागला. पण ज्या ठिकाणी रक्त सांडलं काय उगवलं तिचं तुळशी उगवल्या रक्तासाठी प्रमाण आहे त्याचं की भगवान बाबा साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. संपला माझा मुद्दा. मला एकच सांगायचे त्या ठिकाणी की बाबा आपलं प्रमाण त्या ठिकाणी अभंगाचं तिसरं झालं की संत मायबापांचे त्या ठिकाणी शोधून जरी पाहिलं तर अवगुण तुम्हाला मिळत नाही. काय कारण हो इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात. इंद्रिय त्यांच्या ताब्यात कसे असतात एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. थोडं मागे पुढे झालं चालेल चालेल ना हो नाही तर तलवार घेऊन उभे असेल विठाल त्या ठिकाणी महाराज एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगी होती. राजकन्या त्या ठिकाणी उपवर झाली वयामध्ये आली. आता गाडी पळवणारच आहे मी. उपवर झाल्यानंतर बाबा आता लग्न करायचं पण त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जर राजाची मुलगी असली तर त्या ठिकाणी सहजासहजी कोणाची हवलीच नव्हती. त्या ठिकाणी महाराज काहीतरी तिचा स्वयंवर असायचं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे सीतेचं स्वयंवर द्रौपदीचं स्वयंवर आहे का नाही. तसं या राणीनं त्या ठिकाणी बापानं स्वयंवर ठेवायचं तर मुलगी म्हणते तुम्ही थांबा. म्हटले काय बेटा. म्हटले माझ्या लग्नाचा पण मी ठेवणार. म्हणे काय पण आहे तुझा. म्हटले त्या ठिकाणी जो माझ्याशी लग्न करेल ऐका बरं वाक्य जो माझ्याशी लग्न करेल लग्न झाल्यानंतर त्याला मी मोजून त्या ठिकाणी 7 क्षेत्र मारीन. दौंडी द्या गावामध्ये दौंडी दिली महाराज. डंग 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 ऐका हो ऐका आपल्या नगरीचे राजा आणि त्यांची मुलगी त्या ठिकाणी तिचा असा असा पण आहे. कितीक माणसं कितीक नवरी येते महाराज. अहो एक औषधाला येईन ना. राजा म्हणे बेटा अरे अशाने जमणार नाही अरे तू अशी कुवारी राहशील. म्हटले नाही. म्हटले माझा पण आहे मी ज्याच्याशी लग्न करीन त्याला किती खटर मारीन मोजून 7 खटर मारीन. पण एक आडमगप्पू होता बाबा जंगलातच राहायचा श्याम बाबा. त्यानं तो पण ऐकला महाराज आणि त्याच्याकडे एक घोडी होती. घोडीवर बसला आणि एक कुत्र होतं त्याच्याजवळ आणि एक गाय होती बर का. गाय म्हणजे वगर होते तो त्या ठिकाणी वगर होता एक कुत्र होतं आणि तो घोडीवर बसून आला लग्नाला. राजाच्या त्या ठिकाणी अंगणात आला. म्हणजे राजा साहेब तुमच्या मुलीच्या सोबत म्हटले लग्न करायला मी तयार आहे. अरे म्हणे बाबा तू काय तुला काय पण माहित नाही का. हो म्हणे मला माहित आहे पण काय म्हणे 7 खेटर तर खायची. म्हणे हा. राजाला आनंद झाला. जाऊ दे म्हणे बाबा खेटर का खायचं पण जावई व्हायला लागलाय आता हिचं लग्न होतंय. मग राजाने एवढा आनंद बाबा तुम्हाला काय सांगू आता. आणि काय ते जेवण आता तुमच्या सगळ्याच्या तोंडाला पाणी येणे माता मावरी पुरणाच्या पोळ्या आता जाऊ दे सांगत नाही शॉर्टकट मध्ये लग्न लावून केलंय. पण ते म्हणे महाराज लग्न लागलंय. राजाने रथ काढा दागदागिने सर्व त्या ठिकाणी भरले. म्हणले ऐका हे तुमचे दागिने आम्हाला पाहिजेत नाही आणि तुमचा रथ आम्हाला पाहिजेत नाही. आमचं त्या ठिकाणी सवारी आहे म्हटलं आमची घोड्याची हे ठेवा बाजूला. चट तिकडे राजाचं वापस केलं महाराज आणि नवरी त्या ठिकाणी घोड्यावर बसवली बाबा आणि ह्यो गडी बसला आणि ते त्या ठिकाणी वगरू आणि ती त्याचं कुत्र
आणि हे निघली महाराज यायची वर आता वापस रस्त्याने चालले. रस्त्याने चालल्यानंतर काय झालं, थोड्या अंतरावर गेला महाराज. कुत्र भुकायचं महाराज कोणाला, याला भूक त्याला भूक. एका माणसाने सांगितलं, म्हणले का रे अय घोडेवाले थांब. म्हणजे काय हो, अरे कुत्र जरा याला दाप ना जरा. म्हणजे काय, म्हणजे हे भुकतोय म्हटले. त्या ठिकाणी खाली गडी उतरला आणि उतरल्यानंतर महाराज कुत्र्याच्या कानात सांगितलं, लक्ष देऊ नका बघ, एवढा दृष्टांत तुमच्या ध्यानात बसला तर झालं. मग कुत्र्याच्या कानात सांगलं, म्हणले बाळा म्हणले मी एकदा सांगतो. किती खेळ सांगतो, एकदा सांगतो. आणि दुसऱ्याने म्हणले मी विचार करत नाही, मी डायरेक्ट त्या ठिकाणी कापतो. असं म्हटल्यानंतर आता कुत्र्याला समजतं का, पुढे गेला महाराज. घोड्यावर बसून काय अंतरावर कुत्रं लागलं भो भो करायला. ह्याला जशीच घोड्याचं खाली उडी मारली, एक नाही दोन नाही करत दादा सण त्या ठिकाणी कुत्र्याचे किती तुकडे केले, 2 केले. कुत्रे शांत झालं. घोड्यावर बसला घरी, तुकडक 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 पुन्हा चालला घोडा. आता ते वगारू होत, मी काय म्हणलं ते वगारू होतं महाराज. ते वगारू महाराज, आता वगारू वगारू असतं तुम्हाला माहिती, ते असं चालते. ते लागले या वावरात जाय त्या वावरात जाय. थोडं अंतरावर गेल्यानंतर महाराज एक जणाचा माल खा लागला शेतातला. त्या मालकाने सांगितलं, म्हणजे ओ घोडेवाले अरे तुमचं वगारू. हे गडी खाली उतरला. त्या वगाराच्या कानात सांगितलं, म्हणजे ऐक बाळा कुत्रे गेले रे म्हणे. आता तू तरी माझ्या सोबत चाल म्हटले. मी एकदा सांगतो आणि दुसऱ्याला कापतो. महाराज आता त्या वगाराला समजलं नाही पशु काय पाप पुण्य झालं. ते पुढे महाराज दुसऱ्याच्या शेतात गेले नव्हते पवन महाराज, आणि मग यानं सोडून दिलं नाही का. हे उतरलं घोड्याच्या खाली आणि यानं साप कर त्या ठिकाणी. दसऱ्याची कशी त्या ठिकाणी हाले पारतात देवीच्या पुढे, तसं याचं महाराज चालला. आता घोड हे कोण पाहायला लागलं, नवरी पाहून राहिली महाराज. हे कारनामा सगळा नवरी म्हणे बाबा हे तर जरा अवघडच काम दिसते. घरी गेला महाराज, त्याची झोपडी होती वावरात, साधी होती आपली, काय असं घर बनवतो लाकडाचं घर होतं. हे पाय आता रस्त्याला काय झालं सगळं तू पाहिलं. म्हणे हो. म्हणे मला मी आता तुला एकदाच सांगायला लागलो, मी तुला एकदाच सांगायला लागलो. दुसऱ्याने काय करतो तुला माहित आहे. या ठिकाणी माझ्या कानावर कोणत्याच प्रकारची तक्रार नाही आली पाहिजे. हा वाक्य, कोणत्याच प्रकारची तक्रार नाही आली पाहिजे. मला सकाळी हे लागते खायला, संध्याकाळी हे लागते खायला. मी या टायमाला घरी येत असतो आणि मला यायच्या स्वयंपाक रेडी लागणार. घरामध्ये स्वच्छता दिसणार, घाण दिसली नाही पाहिजे. सर्व सर्व त्यांचे बायोडाटा सगळं सांगून दिला. तर सगळं सांगत नाही, मी निरंजन सांगतो पण आता वेळ नाही. महाराज 1 महिना झाला. राजाला वाटलं आपली पोरगी कशी पाहू. पोरगी अशी होती महाराज, अशी झाली. 1 महिना झाला आणि आता बाप भेटला. मुलीला किती आनंद वाटत असेल. गळ्यात पडली बापाच्या. म्हणे बाबा तुम्ही जसे आले तसेच वापस जा, तुम्ही काही थांबू नका. इथं तुमचं थांबून काय फायदा नाही. म्हणे तिला वाटायचं डबल याला काही एकदा सांगा डबल दुसऱ्याला काही. म्हणे बाबा तो जाय म्हणे घरी. आता एवढं यांचा दोघा मायलेकराचा संवाद चालला तेवढं ते आलं ना. अरे बापरे सासरे बा कधी आले म्हटले. बसा 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 बसा. आणि म्हटले एक काम कर. म्हणे काय टाक म्हणले हरभऱ्याची डाळ. कशाला, पुरणपोळ्या करायचं. मी आणलं तूप घेऊन येतो म्हणले. गेला बाबा तूप आणलं. आता हरभऱ्याची डाळ पुरणाच्या पोळ्या एकदम सुंदर महाराज आपल्या आळंदीकडचं सारख्या बरं का. घास तोंडात टाकला की काय माहिती दिंडीमध्ये संग्रहायचा त्या ठिकाणी महाराज. पण पुरणपोळ्या किती खाईन मग माणूस. 1 2 3 लयच खातार असला तर 4 खाईन. हा अहो यानं सपाटा सुरू केला. गरम पुरणपोळी झाली श्यामबाबा किच्या ताटात. आता त्याला तिनं सांगलं होतं आजवर पुरेनं. म्हणे बाबा हे एकदा सांगतय आणि जर आपण ऐकलं नाही तर दुसऱ्यानं त्याला वाटलं बाबा कापण्याचे भ्यावन. पण जेवून जेवून इथलं गत पूर्ण झालं. त्याचं नळ्यापर्यंत जेवण आलं. शेवटी महाराज आती झाल्यानंतर कुठली गोष्ट आती झाली की काय होते, माती होती. उलटलं नाही जाग्यावर. ते म्हणे ओ सासरे बाबा पोट भरलं सांगा ना. म्हणे बाबा काय सांगू तुमचं असंच. हा म्हणे तसं नाही, इकडे बाहेर नेलं म्हणे. म्हणे हे तुमच्या मुलीची खोड मोडण्यासाठी. म्हणे असं तुम्ही कशाला घ्या लागले. आता आला म्हणे तुमची पोरगी बाहेर. म्हणजे बेटा आली पोरगी बाहेर. हा याने याचं खेटर का आलं. म्हणजे हे घे खेटर. आणि मला म्हणे आता 7 खेटर मोजून मारतो आपण. होता की लग्न झाल्यावर मारीन.
सात खेटर मारायचे म्हटल्यानंतर महाराज तिने मारले असतील का शिंदे बाबा? ती म्हणे बाबा हे खेटर मारत नाही, बाजूला राहू दे, फक्त हे जे तू हे एकदा सांगतो आणि दुसऱ्याने कापतो हे बंद करून टाक आणि झालं विठ्ठल. महाराज याप्रमाणे हे दृष्टांत झालाय बर का. सिद्धांत असा आहे की संत मायबाप इंद्रियाला कोणतात, काम क्रोध दोन्ही घातले इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी विठप्पा.